नातं नात्याच्या जागेवर राजकारण राजाच्या जागेवर. जनता हेच माझं कुटुंब असल्यामुळे सगळी मोठी माणसंच सुनेची निवड करतात. ज्या लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे असा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे बारामती. आणि या बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार वहिनी सध्या आपल्या सोबत आहेत. वहिनी, जोरदार प्रचार सुरू आहे, घरातलीच ही लढाई आहे, जोरदार काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? मी तुम्हाला पहिल्यांदा हे क्लिअर करते की मी पहिल्या दिवसापासूनच आपल्याला सगळ्यांना सांगत आले की ही राजकीय विचारांची लढाई आहे. नातं नात्याच्या जागेवर राजकारण राजाच्या जागेवर. त्यामुळे ही नात्यांची लढाई नाही. वहिनी साहेब, जेव्हा तुम्ही प्रचाराला बाहेर पडता एक चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. लोकांमधून कसे रिॲक्शन्स येत आहेत, लोकांचे काय मतं आहेत, काय प्रश्न त्यांचे आहेत खरं आता? मी संबंध बारामती तालुक्यातल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये फिरले, सगळ्यांना भेटीगाठी गेल्या. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. जिथे जाईल तिथे माझं स्वागत खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि जो त्यांचा प्रतिसाद आहे तो प्रचंड उत्साहाने मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नक्कीच खूप सकारात्मक त्यांचं सगळंच चित्र दिसतंय मला आज. वहिनी, तुम्ही असं देखील म्हणलात की ही राजकीय विचारांची लढाई आहे, नाते नात्यांच्या जागी आहेत. मात्र गेले 2 दिवस म्हणजे जे एक व्हिडिओ पवार साहेबांचा व्हायरल होतोय, अर्थातच पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं की खरे पवार कोण, म्हणजे हे बाहेरून आलेले आहेत, हे वक्तव्य जेव्हा तुम्ही ऐकता काय तुमचे भावना आहेत या प्रचाराच्या दरम्यान? प्लीज. वहिनी, सगळ्यांकडून असं म्हणलं जातं की जेव्हा म्हणजे असं म्हणलं जातं जेव्हा सून घरी येते, सासरी येते, ती सासरीचीच म्हणजे अर्थात सर्व काही तिचं तेच होऊन जातं. अशा वेळी म्हणजे काय भावना होतं? कृपया मी नंतर वहिनी या प्रश्नांना सध्या टाळतायत, खरं तर उत्तर देत नाहीयेत. पण अर्थातच या म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने राजकारणात जेव्हा तुम्ही उतरताय, पहिल्यांदाच अशा सर्व प्रवास सुरू करताय आणि घरातून अर्थातच थोडंसं अशा पद्धतीने जे रिॲक्शन्स येतात, अर्थात प्रचार होतोय, तेव्हा काय भावना येतात वहिनी? कारण हा खूप महत्त्वाचा प्रश्न होतो जेव्हा अशा पद्धतीने घरचेच जेव्हा पाठीशी उभे राहिले पाहिजे असे दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप असे होत आहेत, तेव्हा मी आपल्याला परत एकदा सांगू इच्छिते की माझी मुळात निवड जनतेतून त्यांची मागणी होती की मला उमेदवारी द्यावी. त्यामुळे जनता हेच माझं कुटुंब असल्यामुळे तसं मला असं वाटतं की जनता माझ्या पाठीशी उभी आहे. वहिनी साहेब, मी तुम्हाला साधा प्रश्न करतो कारण तुम्ही बोलताना व्यक्त झालात की जेव्हा मी सून म्हणून आले, अर्थातच साहेबांनीच माझी निवड केली होती. सगळी मोठी माणसंच सुनेची निवड करतात ना. अर्थात जर आपण बघितलं तर ते काहीशे भाऊक सुद्धा झालेले आहेत. खरं तर या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान सुनेत्रा पवार अनेक लोकांना भेटतायत, परंतु जेव्हा घरातून असे काहीशे आरोप होतात, काहीशे ते भाऊक सुद्धा होतात, नाराज सुद्धा होतात, मात्र ते कुठेही खचलेले नाहीत. जोरदार प्रचार ते या ठिकाणी करतायत, घरोघरी जाऊन वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत आहेत. मात्र जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने बारामतीमध्ये त्यांचा नक्कीच विजय होईल याचा विश्वास देखील ते या ठिकाणी दर्शवतात. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.